सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असणारी तिसरी आरोपी आहे तिची नणंद करिश्मा हगवणे। तिच्या मृत्यूनंतर तिची व्हॉट्सअप चॅट समोर आली तेव्हा त्यामध्ये तिला होत असलेल्या त्रासाचा तिने उल्लेख केला होता। व्हॉइस नोटमधून तिने तिची व्यथा तिच्या मैत्रिणीला सांगितली होती। यामध्ये तिने पिंकीताईचा उल्लेख केलाय। या पिंकीताईकडून होत असलेला त्रास तिने व्हॉइस नोटमधून मैत्रिणीला पाठवला होता। वैष्णवीने उल्लेख केलेली पिंकीताई दुसरी तिसरी कोणी नसून तिची नणंद आहे। करिश्मा हगवणेलाच घरी पिंकीताई म्हटलं जातं। हगवणे यांची मोठी सून मयुरीनेही करिश्मावर आरोप केलाय। तिने सांगितल्यानुसार घरातले सगळे निर्णय करिश्मा घेत असते। ती वयाने थोडी मोठी असल्याने घरात काय खायचं इथपासून ते सुनेंनी कोणत्या साड्या नेसायच्या याचे निर्णयही तीच घ्यायची। तिच्या निर्णयाच्या वर घरात कुणीही जात नव्हतं। करिश्माने लग्न केले नाही, स्वतः लग्न न करता हगवणे कुटुंबावर तिला पूर्ण नियंत्रण मिळवायचं होतं असा आरोप हगवणे यांची मोठी सून मयुरी हिने केलाय। करिश्मा हगवणे हिचे मोठे पॉलिटिकल कनेक्शन होते कारण तिचे मंत्री आदिती तटकरे, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो आता समोर आलेत। वैष्णवीच्या आत्महत्येला करिश्मा ही जबाबदार असल्याने तिच्यावरही गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे।